इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून जोगवा आणि चांदीचे ताट. जोगवा आणि चांदीचे ताट. कुठेतरी दूरवर आकाशात काही उलथापालथ होते आणि त्यापासून कित्येक योजने दूर असलेले गरीब बिचारे खेडे अकाळ पावसाने झोडपून निघते. शिवारातील गव्हाभाताच्या लोंब्या माना टाकतात असे आपल्या आयुष्यात खूपदा होते. आजूबाजूला सर्व काही निसर्गानुसार, स्वभावधर्मानुसार, नियमानुसार घडत असते, पण ते घडत असताना निर्माण होणाऱ्या लाटांचा आपल्या मनाला दणका बसतो. एक प्रकारचा मुका मारच तो, जिव्हारी लागणारा. आम्ही पुण्याच्या माडीवाले कॉलनीत राहत होतो तेव्हाची गोष्ट. आम्ही खाली राहत होतो आणि वरच्या जागेत ताई राहत होती. आई, काका, काकू, मुले अशी सर्व ताईकडे होती. कारणाने थोरली आई तवंदीहून येत असे. एका सकाळी कळले की ती रात्रीच आलेली आहे. ती आली तेव्हा आम्ही 4 महिन्यांच्या पुष्पाला घेऊन डॉक्टरकडे गेलो होतो. यायला उशीर झाला तोवर सगळी निजानीज झाली होती. सकाळी चहा झाला तशी तडक मी वर जायला निघाले. पुष्पाला डांग्या खोकला झाला होता. उबळ आली की तो एवढासा जीव कासावीस व्हायचा. भीती वाटायची. महिना झाला डॉक्टरी उपचारांचा गुण नव्हता आणि आम्ही आता काढे, मुळ्या इत्यादी करून पाहावे या घाईला आलो होतो. अशा उपचारात थोरली आई निष्णात होती. तिलाच वैद्य करायचे ठरवावे वाटले. मी वर गेले तो ती स्नानाला गेली होती. आई, काकू जरा आवरूनच बोलत होत्या. मी लक्ष दिले नाही. वाटले काही बिनसले असेल. उबळ आली की मला बोलव, मग बघून सांगते असे आई नाणीतूनच ओरडली. मी निघाले तशी काकू म्हणाल्या, इंदुताई, थोरल्यांनी तांदूळ आणलेत, रोज घेऊन जा लागतील तसे. मी ते वाक्य ऐकतच उंबरा ओलांडला. मन एकदम गोठल्यासारखे झाले. रोज येऊन घेऊन जा. पायऱ्या उतरताना एकच चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. रोज सकाळ संध्याकाळ मी पायऱ्या चढते आहे. हातात वाटी आणि रोवडी या कल्पनेनेच मी निळीकाळी झाले. म्हणजे तांदूळ माझ्यासाठी नव्हते आणि ते मागून आणले तर मिळणार होते. रोज मागायला जायला हवे होते. खाली स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला बाई आल्या होत्या. त्यांना काय करायचे ते सांगून मी मुलीकडे वळते तो त्या म्हणाल्या, आले का तांदूळ खाली, त्यातलेच घेतले असते. मी एक आवंडा घेऊन त्यांच्याकडे बघितले. त्यांनी मग सांगितले होते. आम्ही दवाखान्यात गेल्यावर चंदूला झोपवून त्या आमची वाट बघत होत्या. तोवर टांग्यातून सामान घेऊन हमाल आला. बाईंनी त्याला एक मोठी पिशवी खालीच ठेवा म्हटल्यावर आधी सगळे सामान वर जाऊ दे म्हणून काकांनी त्या हमालाला उंबऱ्यातून परतवला होता. आता सकाळी पाठवले असतील म्हणून त्या चौकशी करत होत्या. तेवढ्यात पुष्पाला ढास लागली आणि बोलणे थांबले. कधी नव्हे ते दुपारच्या सुटीत हे घरी आले. आल्या आल्या म्हणाले, सकाळी तुझा चेहरा बरा दिसला नाही म्हणून चौकशीला आलो. जागरणानं हो असे म्हणत मी चहाच्या तयारीला लागले. मला हा माझा अपमान त्यांना सांगायचा नव्हता. माझ्यापुरताच ठेवायचा होता. मीच तो सोसणार होते. रोज सकाळी 2 वेळा जोगवा मागून आणून रांधायचे हा विषारी विचार मला कुणालाच सांगता येण्यासारखा नव्हता. दुसरा अनुभव तर दोघांच्याही जिव्हारी लागलेला. आम्हाला बेळगावी येऊन 6-7 महिने झाले होते. रवीच्या वेळेला इथल्या रुग्णसेवा मंडळात माझे नाव दाखल केले. त्याच्या चालिका मला लहानपणापासूनच ओळखत होत्या आणि
सावित्री कामात ही माझी शाळेतील मैत्रीण तिथे मानद डॉक्टर म्हणून भेट देत होती. येणाऱ्या बाळासाठी म्हणून पुण्याहूनच पैसे बाजूला काढून ठेवले होते. पण इथे आल्यावर धाकटे धीर आजारी झाले. 5-6 महिने त्यांचे दुखणे रेंगाळले आणि गंगाजळी आटून गेली. एक जादा पगार मागायचा आणि ताईकडून उसने घ्यायचे असे ठरवले. प्रिन्सिपल साहेबांनी आश्वासन दिले आणि आईबरोबर ताईने पैसे पाठवण्याचे ठरवले. आम्ही निश्चिंत होतो आणि बाळही चांगले उंचनींच मांडी भरून होते, त्यामुळे आनंदात होतो. रोज सासूबाई बरोबर चंदू, पुष्पा यायचे. बाळाला कधी तरी आणणार याची चंदूला घाई फार. उद्या हॉस्पिटलमधून निघायचे तर आदल्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे हे भेटायला आले. चेहरा उतरलेला दिसला. हळूहळू सगळे समजले. सकाळी कॉलेजचा पगार झाला होता, पण जादा पगार दिला नव्हता. त्यासाठी सेक्रेटरींनी 12 वाजता भेटायला बोलावले होते. त्याप्रमाणे हे गेले तर 3 वाजता या असा निरोप बाहेरच मिळाला होता. 3 वाजता गेले तर बाहेर गेले होते. संध्याकाळी येतील असे समजले. आता 10 मिनिटे बसून हे निघून गेले. पुन्हा चुकामुक होऊन चालणार नव्हती. आईही आली नव्हती. जवळ तर थोडेच पैसे. आईही उद्या दुपारनंतर येणार. मला तर उद्या सकाळी 8च्या आत इथून निघायचे. या विचारांनी मन काळजीत पडले. कसे होणार, काय होणार, किती विचार केला तरी उमजेना. उद्या इथून बिल चुकते केल्याशिवाय निघता येत नव्हते आणि सेक्रेटरी तर भेटलेच नाहीत. तर या नव्या आणि फारशा ओळखी नसलेल्या गावात हे काय प्रयत्न करणार होते. शेवटी विचाराने थकून झोप लागली. सकाळी जाग आली तो रुग्णालयाचे दैनंदिन व्यवहार सुरू झाले होते. पण माझ्याकडे कोणी फिरकणार नव्हते, कारण आता मी तिथली नव्हते. मीच सगळे कपडे वस्तू आवरून ट्रंकेत दडपल्या. बाळाचे माझे कपडे बदलले आणि शेजारणीचा निरोप घेतला. खोली साफ करायला बाई आली तशी ट्रंक बाहेर भिंतीशी ओढून घेतली आणि बाळाला घेऊन ट्रंकेवर बसले, कारण खोली आता दुसऱ्या कोणाची होणार होती. येता जाता कोणी कुतूहलाने बघत बाळ हातात झोपले होते आणि मी खाली घातलेली मान काही वर करत नव्हते. तसेच कोणी विचारले तर मी म्हणे, धमणी ठळकवाडीला येत नाही, त्यानं हा उशीर. 9:30 वाजून गेले आणि मी रडकुंडीला आले. निरोप तरी काही रागही मनात धरू लागला. हे इथे असे चव्हाट्यावर तिष्ठत राहणे भयंकर वाटू लागले. मनावरचे अपमानाचे ओझे उचले नसे झाले. समोरच्या मोठ्या घड्याळात 10:30चा एक ठोका पडला आणि हे समोर येऊन उभे राहिले. चला निघूया, ऑफिसचे बिल चुकते करूनच आले होते. मी चटकन उठले. सेविकांची खुशी चुकती करून आम्ही खाली आलो. दारातल्या धमणीत चढले आणि चहा खाणे घेऊन हॉटेलचा पोऱ्या आला. तुम्हाला किती उशीर असे म्हणताच, चहा घे मग सांगतो, म्हणून त्यांनी बाळाला आपल्या मांडीवर घेतले. मनाचा इतका क्षोभ झाला होता की कसाबसा चहा संपवला आणि खायचे गाडीवानाच्या स्वाधीन केले. काही चांगला चमत्कार घडलेला नव्हता हे मी त्यांच्या चेहऱ्यावरूनच समजले. रात्री 8 वाजून गेले तरी सेक्रेटरी भेटले नव्हते. आत जावे म्हणून दाराशी येतात तो एक गृहस्थ भेटले. बँकेच्या निमित्ताने इथे आल्याच त्यांचा परिचय झाला होता आणि ते नेहमीच त्यांच्याशी विशेष आपुलकीने बोलत असत. त्यांनी चौकशी केल्यावर भेट झाली नाही असे सांगतच ते म्हणाले, काम कुणाचं, अडचण कुणाची, तुमची ना. मग 2 वेळा भेटले नाहीत तेव्हा कामाचं वाजलं असं समजायचं. उगीच
ताटकळलात. आता असं करा, उद्या 8:45ला बँकेकडे या, एखादी वस्तू घेऊन या, मी मग बघतो. बिनघोर जा आता. नेण्यासाठी यांनी चांदीचे ताट काढले. दिवाळसणात ह्यांना आईने दिलेले त्या गृहस्थांनी पुन्हा सल्ला दिला, त्यावर मिळतील तितके पूर्ण घ्या. 9ला बँक सुरू. सर्व आटपायला ही वेळ आली असे सांगून हकीकत संपवताना त्यांच्या कपाळावर दरदरून घाम फुटला. माझ्या मनात कोणकोणत्या भावनांचे आणि विचारांचे रसायन तयार होत होते ते माझे मलाच कळत नव्हते. रडूही येत नव्हते. डोळे अगदी ठार कोरडे होते. काही दिवसांपूर्वी कोणत्या तरी निमित्ताने मी कित्येक वर्षांनी त्या रुग्णालयात गेले. माझी खोली तशीच होती, पण बाहेरची ट्रंक ठेवलेली जागा मी पाहिली आणि त्या आठवणींच्या ओरखड्याच्या व्रणावर बारीक बारीक रक्तबिंदू उभे राहिले. इंदिरा संत यांचा जोगवा आणि चांदीचे ताट नावाचा लेख येथे समाप्त.